नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक पदासाठी भरती निघालेली आहे. एकूण 1846 जागेसाठी भरती केली जाणार आहे. भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनावरील गट क पदासाठी भरती निघाली आहे. कार्यकारी सहाय्यक पद असणार आहे. ह्या पदासाठी कार्यकारी सहाय्यक पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे व्हॅलिड ईमेल आय डी असणं गरजेचं आहे. नित्य वापरात असलेला वैध ईमेल आय डी असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला वेळोवेळी जी काही एक्झामबद्दल माहिती किंवा हॉल तिकीट या सगळी माहिती तुम्हाला ईमेल आय डीवरतीच मिळणार आहे. फॉर्म भरताना ईमेल आय डी असणं आवश्यक आहे. तर पदाचे नाव आहे कार्यकारी सहाय्यक. पूर्वीचं नाव होतं त्याचं लिपिक. आणि वेतन सर तुम्हाला इथे मिळू शकतो 25,500 ते 81,100 आणि एकूण जागा असणार आहे 1,846 जागा असणार आहे. कॅटेगरी वाईज जागाचं ब्रेकअप दिलेलं आहे. सविस्तर माहिती तुम्ही ॲडव्हर्टायझिंगमध्ये बघू शकतात. तर यासाठी ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि अर्ज कधी चालू झालेला आहे, तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या वेळापत्रक दिलेलं आहे इथे. तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख असणार आहे 20 ऑगस्टपासून ॲप्लिकेशन करणं सुरू झालेलं आहे. तर शेवटची तारीख असणार आहे 9 सप्टेंबरपर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकतात. आणि त्यासाठी परीक्षा शुल्क असणार आहे राखीव उमेदवाराकरिता म्हणजे अनरिझर्व जनरल आणि EWS OBC कॅटेगरीसाठी 1,000 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी 900 रुपये परीक्षा फीज असणार आहे. परीक्षा फीज नॉन रिफंडेबल आहे. तर आता इथे अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तर या पदाची अर्हता दिलेली आहे. तर उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शाळांचा प्रमाण परीक्षा व तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. म्हणजे 10वी तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी व तत्सम शाखेचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात तुम्ही 45% गुणांसह उत्तीर्ण असावा. म्हणजे ग्रॅज्युएशन तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये 45% पास असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही ते अर्ज करू शकतात. त्याचबरोबर उमेदवार माध्यमिक शाळांचं प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांची मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषयातून उत्तीर्ण झालेला असावा. म्हणजे 10वीला आणि 12वीला तुम्हाला मराठी ह्या विषयामध्ये मराठी आणि इंग्रजी विषय असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मराठी आणि इंग्लिश या विषयाची. त्याचबरोबर इथे एज लिमिट काय दिलेलं आहे पदासाठी, तर एज दिलेलं आहे इथे कमीत कमी 18 वर्ष एज दिलेलं आहे आणि मॅक्झिमम 38 वर्ष अनरिझर्व कॅटेगरीसाठी राखीव प्रवर्गासाठी. आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी कमीत कमी 18 आणि मॅक्झिमम 43 वर्ष वय दिलेलं आहे. आणि इतर उमेदवारांना पण वयामध्ये सवलत आहे, जसं की हँडिकॅप असणार आहे, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त. त्यासाठी तुम्ही सविस्तर माहिती ॲडव्हर्टायझिंगमध्ये बघू शकतात. ॲडव्हर्टायझिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ॲप्लिकेशनची लिंक पण. तुम्ही सविस्तर ॲडव्हर्टायझिंग वाचून अप्लाय करू शकता. धन्यवाद मित्रांनो.